श्री स्वामी समर्थ. माझे नाव मंगला प्रकाश निकम. आम्ही बुलढाणा जिल्ह्यातून मेकर इथून आलेलो आहोत. या पहिली जी पूजा केली होती ती आम्हाला जवळजवळ 14-15 वर्ष झाली. त्याच्या आधी खूप असं थोडं कर्जबाजारीपणा किंवा माझ्या सासऱ्याचं म्हणजे माझे लग्न झाले तेव्हा सासरे वारलेले होते, तर तेही त्या कर्जबाजारीपणामुळे किंवा असं खूप मागे आलेलं होतं ते घर. जेव्हा माझं लग्न झालं तेव्हाही असं वाटलं की ते घर काही खूप मागे आलेलं, एवढं सर्व करून सुद्धा आपलं सुधारायचं काही एवढं हे दिसत नाही. पण जेव्हा आमच्या घरचे स्वामी समर्थ मार्गात गेले मेकर केंद्रामध्ये, ताई यांनी आपल्याला तिथे येऊन आमचं मार्गदर्शन केलं. त्याच्यानंतर मग ते आम्ही स्वामी सेवेला सुरुवात केली. त्याच्यातूनच कळालं की नारायण नवमीचा विधी केला जातो. पूर्वज वगैरे काही अतृप्त असतील तर त्याची ते पूर्ण शांती होती. आणि खरंच तसं झालेलं होतं. आमच्या घरच्या सासऱ्यांचं आहे ना, जो दिवसाचा कार्यक्रम असतो किंवा जे पूर्ण विधी केल्या जातात ते पूर्ण झालेले नव्हते. साधे केसही काढलेले नव्हते त्यांच्या म्हणजे आमच्या घरच्यांनी. तर मग आम्हाला त्याच्यात कळलं की आपलं तर कोणतेच विधी झालेले नाहीये, तर आपल्याला हे करणं गरजेचं आहे. मग आम्ही दोघांनी निर्णय घेतला आणि तेव्हा ती पूजेला इथं आलो. पण जेव्हा पूर्ण पूजा करून वगैरे सर्व घरी गेलो तर तेव्हा थोडा वेळ लागला, पण हळूहळू सर्व प्रश्न सुटत गेले. कर्ज पण पूर्ण नील होत पूर्ण व्यवस्थित लागलं. आणि दुसरं कारण म्हणजे आमच्या घरात एक आजार पण नाही कोणत्या, ज्याला आमच्या पूर्ण सासूबाई सोबत ज्या आहेत त्यांनाही अजिबात बीपी शुगर वगैरे काहीच नाही. पण आमचे सासरे जे वारलेले होते ते पहिले पूर्ण शुगर यानेच वारलेले होते. अधोगती खूप म्हणजे काही जण वारलेले होते. पण जेव्हापासून पूजा केली तेव्हापासून सर्व घरात थोडं थोडं व्यवस्थित लाईनीला लागण्याचं काम झालं. आणि आज इतकं व्यवस्थित चालू आहे की मी ट्युशन वगैरे सुद्धा सुरू केलेले आहे. माझा स्वतःचा व्यवसाय करते आणि घरच्यांची शेतीची पडीत म्हणजे दुसऱ्याला देऊन पडीत झाल्यासारखी झाली. ते आता स्वतः घरी शेती करतात, ते ट्युशन घेतात. आणि मुलगा माझा आज CA बनतोय. आम्हाला असं वाटलंही नव्हतं आम्ही मुलाला पैसे लावू शकू, कारण जेव्हा ती दोष होते तर त्याला फी भरण्यासाठी सुद्धा असं पैशाची व्यवस्था नव्हती. पण आज रोजी आज आपलं म्हणजे पोटापुरतं हो किंवा आपलं व्यवस्था याच्यात आहे, ते सर्व आम्ही कमवण्याच्या याच्यात आहे. आणि तेही कष्टाने समजा तेव्हा त्याच्यासाठी ही पूजा करणं गरजेचं आहे. आम्ही तेव्हा संकल्प केला होता की आपलं जर चांगलं होत असेल तर आम्ही परत पूजेला येऊ. पण पूजेला येऊ म्हणता म्हणता थोडंसं आणखी उशीर होत तरी आम्हाला इतके वर्ष लागले. हो, पण आता बरं